गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज सकाळ सकाळी जेवण करतो आहे मी. हे बघा, माय फेवरेट जेवण, दही आणि चपाती. मित्रांनो ॲक्च्युली जळगाव जायचं आहे, म्हणून आज लवकर जेवण करायचं आहे, कारण घरी यायला लेट होईल ना म्हणून. तर मित्रांनो, जळगाव चालू आहे, जेवण झालं माझं आता. आणि हे बघा, हेल्मेट घेऊन चाललो आहे. पण आज आपल्याला ना एक प्रयोग करून पाहायचा आहे. आपल्याला ना हे काढायचं आहे आज, कारण जास्त स्पीडमध्ये ना असा होता तो, असा हेल्मेट. तर मित्रांनो, याच्यावर निशाण नाही पडायला पाहिजे म्हणून आपण हा कपडा टाकतोय. आपण काही दिसत नाही. ओके. परत पॅक करत होती त्याला. ये लगा देंगे वापस, है ना? ये भी लगा. हाँ, वो भी लगा देंगे. बस. ओके मित्रांनो, तर बघा असं दिसते. याचं वरचं काढून टाकलं ना मी आता. दिसते मित्रांनो, तर मित्रांनो, आता मी टोल प्लाझावर थांबलो आहे आणि इथून आता जळगाव फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हेल्मेटचा हा विंग काढल्यामुळे खूप फायदा झाला मित्रांनो. हेल्मेट आता बिलकुल पण हालत नाही मित्रांनो. जे पहिले हालायचं ना, ते आता बिलकुल हालत नाही हेल्मेट. ओके मित्रांनो, आता इथले MSCB ऑफिसला आलो आहे मी. किस्सा असा आहे की जे जनरेशन मीटर असताना मित्रांनो 3 फेसवाले, ते इथं जळगावच्या ऑफिसला आणावे लागतं. अजून द्यायचं बाकी. आता एक लेटर तयार करायचं आहे आणि मग ते सबमिट करू आपण. ओके मित्रांनो, आता लेटर घेऊन आलो मी ऑफिस, MSCB ऑफिसमधून, जिथनं आम्ही पॅनल घेतो ना मित्रांनो, त्यांच्याकडून लेटर लागत होतं यांना. तर मित्रांनो, आता जनरेशन मीटर सबमिट केलं आहे मी इथं, म्हणजे आपलं काम झालं. आता चला जाऊ घरी, मुक्ताईनगर डायरेक्ट.
तर मित्रांनो मी आता इथे एका ठिकाणी थांबलो आहे. माहिती आता काय किस्सा झाला तर मी आता थोड्या वेळापूर्वी थांबलो होतो. तर मी बाईकची स्टँड लावायचीच विसरलो आणि निघालो तसाच सुसाट. स्टँड नंतर मग स्टँड घासण्याचा आवाज आला ना, गाडी मी थोडी साईडला घ्यायला लागलो तर तेव्हा मला समजलं की मी बाईकची स्टँड लावलीच मी. बाईकची स्टँड ॲक्च्युली लावायला पाहिजे मित्रांनो, नाही तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. मी इतकं काही फास्ट होतो ना आणि ॲक्सिडेंट व्हायचा काही असा काही मोका होता ना, पण तो आवाज इतका जोरात आला की मी पण घाबरून गेलो. आत्ता घरी आलो आहे मित्रांनो मी जस्ट. आणि मित्रांनो ते जे हेल्मेटचं काढलं ना त्याचा खूप फायदा झाला माहिती आहे का. हेल्मेट ज्यावेळेस आपण नवीन हेल्मेट घेतलं होतं ना, तर भुसाला गेलो भूषणनं मी त्यावेळेस ना, याच्यामुळे ना हेल्मेट ते वरती जायचं, कधी इकडे जायचं कधी इकडे जायचं, आणि हवेमुळे तर कधी कधी असं पण होऊन जायचं. पण आता एकदम भारी फुल कम्फर्टेबल हेल्मेट, जरा पण इकडे तिकडे नाही हल्लं मित्रांनो. ही खेळतोय मित्रांनो तो या क्लिपसोबत. तर मित्रांनो आता मी अक्षयकडे आलो आहे. थोड्या वेळापूर्वी जेवण झालं माझं. बघा अक्षय काय करतोय आमचा. फ्री फायर काही कामच नाही ना आज, कस्टमरच नाही. तर मित्रांनो आता मी अक्षयकडनं घरी आलो आहे आणि आजच्या ब्लॉगला इथं सेंड करतो मित्रांनो आजचा आपला जो हा ब्लॉग आहे ना 333वा ब्लॉग आहे, मीन्स 333. कालचाच झाला असता, काल मला काही कारणास्तव ब्लॉग बनवता नाही आला. पण असं तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.